मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही खानदेशी मुलगी आपलं मनापासून स्वागत करते। तर आज कोण कोण आम्ही आलोय आणि व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला कळलं असेल की आम्ही कुठे चाललोय। तर आपण सगळे जाणार आहोत, जसं की तुम्हाला माहिती आहे स्वामी नारायण मंदिर आहे धुळ्यातलं तिथे, आणि मी एकटी नाही, माझ्यासोबत माझी फॅमिली आहे। कोण कोण आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। हे बघा मी आणि माझ्या दोन बहिणी, आम्ही तिथे चाललोय स्वामीनारायण मंदिरात। स्वामीनारायण मंदिरात जाणं होतं आणि पहिले स्वामी समर्थ मंदिरात आलोय आणि आमच्या सोबत कोण कोण आलंय ते पण तुम्हाला आता मी दाखवते। चालू झालं त्यामुळे जबरदस्त गर्दी मंदिरात आणि मी तुम्हाला दाखवते आता कोण कोण आहे। का मावशी इकडे, मम्मी आमची अलका मावशी, छकुली, राणी दीदी आणि आमच्या मोठ्या काकू। मोठ्या काकूंचं लक्ष नाही, आमच्या लहान काकू पुढे चालल्या गेल्या त्या। आम्ही आता सगळे आलोय स्वामी समर्थ मंदिरात, देवपूर मधलं आहे धुळ्यातील, तिथे आलोय। बघा मंदिर किती छान सजवलं आणि गर्दी, आणि इकडं लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे वगैरे, खेळण्यासाठी मुलांना मस्त जागा केली। गुरुचरित्राचं पारायण चालू आहे आणि संध्याकाळची वेळ त्यामुळे आरती पण आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आणि जी लहान मुलं आहेत ते सोबत ते पाळणा वगैरे खेळत आहे। मंदिरात गेला ते खूप छान वाटत होतं, संपूर्ण ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी होती। आणि मी लहान असताना वडिलांसोबत यायची या मंदिरात, तेव्हा ते आता खूप फरक झाला आहे। मंदिरात खूप छान सुधारणा झाली आहे मंदिरात, तर खूप छान वाटत होतं आम्हाला सगळ्यांना येऊन। आणि बाकीची माहिती मी तुम्हाला दाखवणारच आहे। मंदिर खूप छान झालं आहे आता। आरती झाली त्यामुळे आता प्रसादाचं वाटप करण्यात येत होतं, तर आम्ही चाललो होतो आता दर्शनासाठी मध्ये। जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की पारायणाला सुरुवात झालेली आहे, गुरुचरित्राच्या पारायणाला, आणि बघू शकता मोठ्या संख्येने लोक बसलेले आहे पारायणासाठी। तर सकाळी रोज पारायणाच्या वाचनाला सुरुवात होत राहते आणि 10 वाजेच्या अगोदर तुम्ही वाचू शकतात। तर 7 दिवस हे पारायण करतात आपण, आणि गुरुचरित्राची म्हणजे गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पारायणाची सांगता होते। तर मोठ्या संख्येने लोक बसलेले आहेत। इथे आल्यावर खूप शांतता मिळते आणि स्वामींचं दर्शन झालं ते मन प्रसन्न होतं, असं सगळे भाविकांचं म्हणणं असतं। आणि निश्चितच तिथलं वातावरण इतकं छान असतं की मनाला खूप शांतता लाभते। स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर बाकीचे आपण फोटोज बघितले बाकी देवतांचे, जे खूप छान पद्धतीने ते ठेवण्यात आले तिथे। आणि यानंतर तर सगळं तुम्हाला सांगितलं, आरती झाला तर आम्ही प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही आता चाललोय पुढच्या मंदिरात। काकू स्माईल, घेतला प्रसाद? माझी चाय मावशी दे फक्त बस। आज सर्वजण चाय मावशी, आम्ही तुला मिस करतोय खूप। चाय मावशी नाही फक्त, आम्ही आता आलोय स्वामीनारायण मंदिर आणि आमच्या घरातली बाकीची मंडळी बघा रिक्षामधून उतरते। इकडे आले सगळेजण, वाव देव पावला रिंगा। हा मी ती सोन्याची रिंग पडून चालली ती, पण माझी मम्मीची नजर आहे, सापडून गेली। आणि आमची पण नजर आम्ही मोबाईल मध्ये बघू। आमचा मोबाईल सोन्याचा आहे, नाही मोबाईल साऊचा आहे, सोन्याचा नाही। काय मस्त वातावरण आहे, पूर्ण निळशार आकाश, पिवळं मंदिर आणि या खाली बहिणीच्या आत। मंदिर खूप सुंदर आहे आणि वातावरण पण खूप छान झालं, तर त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, पण हा व्ह्यू तुम्ही नक्की एन्जॉय करा।
चकुली माझा एक फोटो काढू शकत नाही, आता कोणातरी फोटो काढू राहिले. मावशीन ते पुढे गेलेले, चकुली राहून गेली मागे. तर मी चला म्हटलं आपण पुढे जाऊन येऊ, तोपर्यंत छान छान व्हिडिओ घेऊ, कारण की तुम्हाला मंदिर पण दाखवायचंय पूर्ण, है ना. पळ लवकर. माझा एक ढंगचा फोटो काढला आणि चालले दुसऱ्याचा फोटो काढायला काय तर चांगलं. काय मस्त यार, नॅचरल आहे, असं काही नाही की एडिट वगैरे केलाय. पूर्ण पावसाचं वातावरण, त्याच्यामुळे पूर्ण आकाश छान आहे बघा. इतकं छान आहे ना, खूप भारी वाटतंय मंदिर बघायला. म्हणजे व्हिडिओ बी एडिट वगैरे केला नाही, नॅचरल आहे. आणि स्ट्रेट समोर छान असं गणपतीची मूर्ती आहे. असे ना सगळे बीम येण्याला पॅक करण्यात आलं आहे, कारण की लोक हात लावतील, खराब करतील म्हणून. ते आरती होते ना, त्या ढोल वगैरे इथे वाजवायला. छान अशी बारीक नक्षी करण्यात आली, बघितलं तर कळेल तुम्हाला. नमस्कार मंडळी, आम्ही सगळेजण आलोय, मस्त दर्शन वगैरे घेतलं आणि आता बसलो आम्ही निवांत. तिकडे मागे फोटो नाही काढताना, इथंच आम्ही फोटो काढून घेऊ. मूर्तीजवळ पण फोटो वगैरे काढले नाही आम्ही, व्हिडिओज काढले. चकुली आहे ना, कसं वाटतंय सगळ्यांना मंदिरात आल्यावर? दुसरं ऑप्शन नाही धुळेकरांना फिरायला, त्याच्यामुळे मस्तच बनावं लागेल. हा सेल्फी घ्या, का खूप करी प्रो डायरेक्ट यो. तुम्ही पण काय यो बिओ ओके आपलं सरकार. तर दर्शन वगैरे झाले आणि आपण आता बघणार आहोत मंदिर किती छान पद्धतीने त्यांनी काम करण्यात आलंय. तर हा बघा किती सुंदर वाटतो. आणि बाकीच्या साईडला तुम्ही बाजूला बघणार ना, मंदिराच्या मागच्या साईडला, तर जे पण आपले गुरुवर्य असतील, संत होऊन गेले, त्यांच्या मूर्ती तिथे केलेल्या आहे. तर वरुण देव असेल, लग्नदेव असेल, सगळे जे आपले देव होते तर त्यांचे सगळे छान असे मूर्ती तिथे उभारण्यात आलेले आहे. तर खूप छान वाटतं बघितल्यावरती, मनाला खूप आनंद होतो. गार्डन आवडलं काकू? आता तरी लाईट न लावले, नाही तर लाईट लावले तर अजून छान वाटतं. नाही ना, लोक खराब करून टाकतात. इतकं छान करत आलं ना, बारीक नक्षीदार मस्त काम झालेलं आहे. आणि मेन म्हणजे त्यांनी काळजी पण घेतली, ते पिल्याला कवर वगैरे केलेले जेणेकरून खराब नको व्हायला. आणि याच्या अगोदर पण पुढे स्वामीनारायण मंदिर होतं आधी, आम्ही तिथे पण गेलो आहे, तर ते पण खूप छान होतं. पण हे खूपच बेस्ट आहे, म्हणजे खूप छान पद्धतीने काम करण्यात आलेलं आहे. यांचे सगळे मंदिर असेच असतात असं सांगतात, पण मी बाकीचे काय बघितले नाही, त्याच्यामुळे धुळ्यातलं आपलं मंदिर माझ्यासाठी खासच आहे. आज गुरुवार आहे, त्यामुळे मंदिरात गर्दी कमी आहे. जर तुम्ही रविवारी आले ना, अर्ध धुळं आलेलंच असेल असं समजा, प्रचंड गर्दी राहते. कारण की आज छान म्हणजे छान ठिकाण आहे, छान वाटतं लोकांना येऊन इथं आल्यावरती. तर रविवारी प्रचंड गर्दी राहते. आज नशीब चांगलं होतं की गर्दी कमी आहे, आणि म्हणून आम्ही सगळेजण आलो इथे. त्यांचे मोठे आहे नाव असे फोटोचे, याच्यामुळे बाकीच्या पण उभ्या राहिल्या, नाही त्या उभ्या पण नसं राहिल्या. बघते ताई कुठे गेल्या? आशा ताई वरती दर्शन केलंय. आता आम्ही खाली चाललोय वरती, आणि खाली पण काहीतरी मूर्ती वगैरे आहे, यांना माहिती नाही, तर आम्ही आता यांना घेऊन चाललो आणि तुम्हाला पण दाखवायचंच आहे. चला खाली खाली अजून छान छान मूर्ती आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आपल्याला.
हा इथं छान येतात फोटो. इथं छान येतो फोटो. इथे खूप छान येतो. बसा इथे. अजून मंदिर फिरायचंय, बाहेर फिरायचंय. मग मला माहिती, मग काकून नीट चालेल, बाकी असं काय थकलेलं आहे. अरे तुम्ही तरी तरुण आहे, तुमच्यापेक्षा म्हातारे तर आम्ही झालो. ती बघा ती एक म्हातारी मागे, ये का म्हातारे. चला फोटो वगैरे काढल्यानंतर आम्ही आता चाललो तो खाली आणि हे संपूर्ण मंदिराचं तुम्हाला दर्शन करून देते. आणि बाजूला गार्डन आहे, तर गवतांपासून मस्त आहे की जिराफ असेल, हत्ती असेल यांच्या प्रतिमा बनवण्यात आल्या आहे. आता आम्ही वरती जाऊन आलो, आता आम्ही खालच्या मंदिरात चाललो आहे. पण तिथे फोटो व्हिडिओ अलाउड आहे की नाही माहिती नाही, तर प्रयत्न करेल, जर करता आला तर नक्की करेल. इथून आम्ही एंट्री केली आहे आणि आता आम्ही जाऊ. छान छान मूर्ती येते आता इथे, इतक्या छान छान मूर्ती आहे. तर मी त्याच्यामध्ये काही बोलणार नाही, फक्त तुम्ही दर्शन घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की कसं वाटलंय तुम्हाला या मूर्त्या बघून. मी खाली दर्शन घेत होतो सर्वजण आणि मी व्हिडिओ काढत होती. तर तेव्हा मी बघितलं की हा मुलगा ना तांबे वगैरे घेऊन फिरतोय पाण्याचे. तर मग त्याने सांगितलं की देवी देवतांना इथे पिण्यासाठी पाणी ठेवणार, त्यांना तहान वगैरे लागली म्हणून. तर बघायला भेटल्या या गोष्टी. पण मला आमची रांदे थकून गेली, बसून गेले डायरेक्ट. आणि हे तरुण मंडळी बघा बिचारे. सगळ्यांचं नशीब चांगलं आहे की आपल्याला इथं खाली दर्शन पण घेता आलं, गर्दी पण नाही, व्हिडिओ पण बनवता आला. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना दाखवता पण आलं, नाही तर गर्दी राहिले की ते व्हिडिओ वगैरे काढू देत नाही. कसं वाटतंय राणी दीदी? आपण आय थिंक 1-1.5 वर्षापूर्वी आलो होतो ना, तुझा रूम घेतला तेव्हा आपणच होतो. मावशी होती, परेश वगैरे सगळेजण होतो. छान वाटतंय खूपच. किती पण वेळेस आल्यानंतर तरी छानच वाटतं मंदिरात. प्रत्येक वेळी तितकंच प्रसन्न वाटतं. पॉझिटिव्ह एनर्जी येस, जी खूप महत्वाची आजच्या काळात. तरी हो वातावरण दूषित होत चाललंय, तुम्ही किती काही करा, तुम्ही कंटिन्यू खुश राहू शकत नाही. ते आपल्याला ठेवायला लागतं स्वतःला. तरी पण नाही होत, एक पॉईंट येऊन जातात. त्याच्यामुळे मंदिर आलं की बरं वाटतं. हां बरं वाटतं थोडं. मंदिरात आलो तेव्हा कसं वातावरण होतं, आकाश बघा. आणि आता बघा पूर्ण म्हणजे रात्र झालीच ना, एकदम निळशार काळपट आकाश आणि अंधार. रात्र झाली, आता 8 वाजून गेले. 4 पर्सनॅलिटी बसलेल्या होत्या. इकडे 4 बसले, मग आम्ही 3 पण इकडे बसलोय. ठीक आहे, म्हणजे आमच्या तोंड एका दिशेला राहतील दोघींचे. पण हिचं आता व्हिडिओ बघते. कोणता व्हिडिओ बघते? शकले दाखव. खानदेशी मुलगी सायली काळे हिचा व्हिडिओ बघत आहे. आणि दोघी व्हिडिओ मध्ये बघितला का व्हिडिओ? नाही तर बघा म्हणलं व्हिडिओ काढायच्या खोली. आणि खूप ना मग इफेक्ट तसे मारले ते. मंदिरात दर्शन झालंय छान. तर आता आम्ही मावशीन त्यांना घेऊन चाललोय तिकडे. कॅन्टीन वगैरे खाण्याचं तर काही फिक्स नाही, पण दाखवून तर ते मावशीन त्यांना कॅन्टीन वगैरे कसं छान. आता आल्याचं तर पूर्ण दाखवून देऊ ना मंदिर. आणि तुम्ही पण बघा, बघते छकोले बघा मंदिरात. आपण स्वतः व्हिडिओ मध्ये राहिलं की आनंद वेगळाच आहे छकुली, है ना. 100 रुपयाची बॅग किती कामात पडली मला. माझी साईड पर्स घेतली होती ना, ती मी इतकी वापरली नंतर ती तुटून गेली पूर्णच. पाडापाडला चेन तुटून गेल्या, साईडने शिलाई निघून गेली. इतका 100 रुपयाचा पुरेपूर उपयोग केलात आम्ही. आता मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन झालं आणि तुम्हाला सांगितलं तर की कॅन्टीन दाखवायचं आहे. तर आपण आता कॅन्टीनमध्ये आलो. आणि लहान मुलं असेल तर त्यांना खूप मजा येणार आहे खेळण्यासाठी, खाण्यासाठी छान छान पदार्थ आहे. चला मग बघू आता.
हा इथं प्ले झोन आहे, पण लहान मुलांसाठी आहे. आम्हाला कुदू नाही देणार त्याच्यावर तिथे. का यार मला पण बसायचं याच्यात. काय चकोली. हा होता प्ले झोन. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज मुलांना खेळण्यासाठी देते आणि त्यासमोर आहे एक कॅन्टीन जिथे तुम्ही मस्त एक छान छान पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता. मला कुदायचं त्या रेल्वेमध्ये बसायचं आहे, त्याच्या आधी कुदायचं. त्यांना सांग बसू द्या मला. प्रयत्न केला पण काही नाही भेटलं, मला काय बसायला नाही भेटलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, नक्की करा. ओके, बाय बाय.